हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण कारल्याची भाजी करणार आहे. तर त्यासाठी इथं मी हे कारलं स्वच्छ धुवून गोल गोल काप करून घेतलेले आहेत आणि त्याच्यातले बिया काढलेल्या आहेत. आता हे कारलं आपल्याला कारलं हे कडू असते. मग त्याला काय करायचं, त्याचा कडवटपणा थोडा कमी होण्यासाठी आता इथं मी हे पाणी ठेवलं आहे कढईमध्ये गरम व्हायला. तर हे कारलं ह्या पाण्यामधून उकळून घेणार आहे. तर ह्याला ना थोडंसं उकळवून ह्याचं पाणी काढून टाकायचं. आता ह्याला उकळू दे, तोवर आपण पुढची कृती करूया. ह्याला आधी उकळून घेते, मग पुढची कृती बघूया. आता हे कारलं आपलं इथं उकळून झालेलं आहे. आता ह्याच्यातलं मी पाणी काढून घेते. आता ह्याच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य हा कांदा, टोमॅटो. आता ह्याच्यामध्ये एकच आहे की कांदा आणि टोमॅटो जास्त घालायचं आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, थोडासा लिंबू, गूळ आणि ही आमची कोल्हापुरी चटणी आणि थोडंसं मीठ आणि चवीसाठी थोडं तेल. ते काय तुमच्या गरजेप्रमाणे. तर आता आपण फोडणी करून घेऊया. आता इथं कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकूया. आता इथं मी 2 मीडियम साईजचे 2 हे घेतलेले आहेत कारली. तर त्यानुसार तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यात तेल टाका. आता तेल तापलं की त्याच्यात हा कांदा टोमॅटो भरपूर टाकला ना, अजिबात कारलं कडू होत नाही. एकदा करून बघा ही रेसिपी म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आणि कारलं खायला तुम्ही नाही म्हणणार नाही. एकदा करून बघा. कांदा टोमॅटो भरपूर टाकायचा आणि मी सांगितलेल्या पद्धतीनुसार कारलं करून बघा. आता काय होतंय, जर औषधी म्हणून खायचं असेल तर कारलं उकळून न घेता फक्त काय करायचं, थोडंसं मग फ्राय करायला लागेल. थोडं फ्राय केलं की तरी पण त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो. आणि तुम्हाला जर कारल्याचा कडवटपणा पाहिजे असेल, औषधी म्हणून खायचं असेल, तर तुम्ही उकळून नका काढू. बाकी रेसिपी हीच ठेवा आणि त्याच्यामध्ये थोडं लिंबूचं प्रमाण आणि थोडंसं गूळ असं टाकून केलं की कारलं खूप छान होतं. आता इथं कांदा आपला हा भाजू दे. आलं लसूण पेस्ट टाकूया. बारीक करून घेतलं हे आलं लसूण पेस्ट. त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकायचा आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण मी 2 घेतलेले मीडियम साईजचे, जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता हे कारलं उकळताना मी जास्त वेळ पण नाही उकळलेलं, असं खळखळ उकळलं 1-2 मिनटं पाण्यामध्ये कारलं की मग ते काढून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि ते पिळायचं नाही. जेवढं त्याचा कडूपणा कमी होईल तेवढा होईल, पण असं पिळायचं नाही, फक्त पाणी काढून घ्यायचं. आणि आणखीन एक टीप आहे की आता कारलं जे काय आपलं असं अर्धवट शिजलेलं असेल, आता पूर्ण कारलं शिजताना आपण ह्याच्यावर झाकायचं नाही, नाहीतर तो कडवटपणा वाफेनं आणि परत त्यात उतरतो. त्यामुळं न झाकता कारलं शिजवायचं. आता ह्याच्यामध्ये आमचं कोल्हापुरी चटणी टाकूया. एवढी चटणी टाकली. कोल्हापुरी चटणी काय प्रत्येकाकडे नसणार आहे,
तर लाल तिखट, त्यानंतर हळद, धने जिऱ्याची पावडर, थोडासा गरम मसाला असं टाकून तुम्ही चटणीसारखं हे करू शकता. आणि आपला कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि आहेच. आता हा मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकलं तर हा मसाला आता व्यवस्थित शिजला. याच्यामध्ये कारलं टाकायचं. अगदी प्रमाणातच टाकायचा, एकदम पण असं गोड नाही व्हायला पाहिजे. हलकंसं गोड, कडवट, तिखट, आंबट अशी चव आली पाहिजे त्याची. आता हा मसाला आपला झालेला आहे. आता हे लिंबू जे आहे ते लिंबू थोडंसं पिळायचं. आता लिंबू आणि हा गूळ टाकला. गूळ वितळून जाईल. आता हे कारलं टाकूया. आता गॅस कमी करून हे एकत्र करून घेऊया. आता काय करायचं आहे, अर्धवट शिजलेलं आहे, अजून शिजायला त्याला वेळ लागणार आहे. तर थोडंसं आपण ह्याच्यात थोडं अगदी पाणी, बस फक्त पाण्याचा मी हापका मारलेला आहे. आता हे कारल्याचं हे याला झाकण नाही लावायचं, हे असंच शिजू द्यायचं. तर हे कारलं आता होऊ देत. आता झाल्यानंतर आपण चेक करूया. ही बघा आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे हे आपलं कारलं शिजलेलं आहे, चटपटीत आणि छान असं कारलं आपलं हे तयार आहे. आता ह्याला मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि करून खाऊन बघा आणि मगच मला कमेंट करा.